एका आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आपण एकत्रित आहोत. काही दिवसापूर्वी अशोक रखरे मला भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचा सन्मान करू इच्छितो. त्याच्या संघटनेचं काम काय आहे त्याची माहिती त्यांनी मला दिली. खरं सांगायचं म्हणजे त्यांच्या संघटनेची माहिती यापूर्वी होती आणि ज्या पद्धतीनं आपत्ती निवारणाच्या कामामध्ये एक झुकून देणारा कार्यकर्त्याचा संच श्री धोळकरे आणि त्यांच्या सहकार्याने उभा केलेला त्याची माहिती घेतल्याच्या नंतर मला त्यांना नाही म्हणता आलं नाही आणि म्हणूनच हा सन्मान या ठिकाणी अंतःकरणापासून स्वीकारला. देशामध्ये अनेक प्रकारची संकटे येते. व्यक्तिशः महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काम करत असताना मला 3-4 वेळेला अशा संकटाला तोंड देण्याच्या संबंधीचा प्रसंग मला पाहावा लागला. मला आठवतं राज्याचा मुख्यमंत्री होतो. मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांच्या काही जबाबदारी असतात आणि मला आठवतं आहे की महाराष्ट्रामध्ये गणपती विसर्जन हा अतिशय महत्त्वाचा आणि लोकांचा सहभाग असलेला एक सोहळा असतो. त्याच्यामध्ये संघर्ष असतो, मतभेदी असतात. माझा गणपती होतं तर तुमचा गणपती होतं, माझं मंडळ महत्त्वाचं तर दुसऱ्याचं मंडळ महत्त्वाचं. या गोष्टीतून कुठं ना कुठेतरी राज्यामध्ये एक प्रकारची संघर्षाची स्थिती असते आणि जो कोणी मुख्यमंत्री असतो किंवा गृह खात्याचा मंत्री असतो किंवा त्याचे वरिष्ठ अधिकारी असतात, ते गणपती विसर्जनाचा जो दिवस आहे त्याचा शेवटचा गणपती विसर्जित झाल्याशिवाय त्याला झोपता येत. आणि मला आठवतं की त्या दिवशी मी महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्हाधिकारी आणि SP यांच्याशी सुसंवाद साधत होतो. आणि माझ्या लक्षात आलं की फरवरीला गणपती विसर्जनाला 3:30 वाजले तरी अजून लोकांच्यात एक वाक्यता नाही. आणि शेवटी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सूचना त्या दिल्या आणि शेवटी तो शेवटचा गणपती परभणीला विसर्जित झाला आणि मी झोपायला गेलो. झोपायला गेल्याच्या नंतर 15-20 मिनिटामध्ये माझ्या बेडरूम माझी निवासाची जी खोली आहे त्याच्या खिडक्या हवी आणि 1-2 काचा खाली पडल्या. माझ्या लक्षात आलं हे काम काही साधं नाही, हे भूकंप असला. मग महाराष्ट्रात भूकंप होणारी ठिकाणं ज्याला इन्फिसेंटर आपण म्हणतो ती कुठे आहे. तर फटकन एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येते आणि ती म्हणजे कोयना. मी कोयनेला फोन केला. तिथे वरिष्ठ अधिकाऱ्याला झोपेचं उठवलं आणि विचारलं की भूकंपाचं काही चिन्ह इथं होतं का. ते अजिबात नाही, कोयनेला भूकंप हा नव्हता. म्हणजे इन्फिसेंटर केंद्रबिंदू हा कुठे आहे ते सांगितलं लातूर. आणि लातूर हे सांगितलं
किनारी नावाचं गाव, तिथेही सेंटर आहे. आणि ते काही यावं मी तातडीने माझ्या सचिवांना विचारलं आणि विमान तयार ठेवा, आपल्याला सकाळी 7 वाजता लातूरला जायचे आहे. आणि त्याप्रमाणे 7:10 मी लातूरला उतरलो. लातूरला उतरून किनारी गावात गेलो. हजारो घरं पडली, जखमी लोक रस्तात, शेकडो फेसं त्या ठिकाणी दिसतात, वडीलधारी लोक मिळवतात, रक्ताचा सडा आहे. आणि हे फक्त किनारी फक्त सिव्हिल. मी पुढं जायला लागलो. माझ्या लक्षात आलं की अनेक गावात हे भूकंपाचं संकट हे आलेलं आहे. आणि माझा म्हणजे लोकांची हलवला आणि शेजारी असलेल्या सोलापूरला मी माझं ऑफिस टाकलं आणि महाराष्ट्राच्या सवन यंत्रणेला कामाला लावलं. देशातल्या जनतेला आवाहन केलं आणि सवन जगातलं, सवन देशातलं प्रचंड मदत त्या संकटग्रस्त लोकांना या देशातल्या आणि देशाबाहेरच्या लोकांनी दिली. मला आणखी एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतो की म्हणजे महाराष्ट्राचं प्रशासन, महाराष्ट्राचे प्रशासकीय अधिकारी रात्रंदिवस काम करत होते. मला आठवतं की एक दिवशी रात्री 3-3:30 वाजता मी किनारीतला जात होतो. बाहेर बैल गाडी होती आणि तिथे एक व्यक्ती झोपलेली होती. मला असं वाटलं की कुणी जखमी आहे का. मी गेलो तिथे, गाडी थांबवली आणि त्या झोपलेल्या व्यक्तीला झोपेतलं उठवलं. आणि तो दुसरा तिचा कोणी नव्हता. तो एकेकाळी किनारीचा लातूरचा जिल्हाधिकारी असतात. या राज्याचा जिल्हाधिकारी दिवसभर संकटग्रस्तांना मदत करून शेवटी थकून एका बैलगाडीमध्ये रात्री 4 वाजता झोपतो. याचा अर्थ या संकटग्रस्तांच्या आमच्या यंत्रणेची बांधिलकी किती आहे याचं एक आदर्श उदाहरण आज त्या ठिकाणी मला पाहिलं. आणि सगळ्या महाराष्ट्रातलं मदत केली. अधिकारी काम करत होते. असं संकट येतं तर दुसरी एक अडचण आपल्याकडे अनेक लोक परिस्थिती बघायला प्रचंड गर्दी ही त्या ठिकाणी करतात. आणि मला त्यावेळेचे प्रधानमंत्री नरसिंहराव यांची सूचना आली की मी ही स्थिती बघायला लातूरला येतोय. मी त्यांना कळवलं तुम्ही आदिवासी यायचं नाही, तुम्ही यायचं नाही. तुम्ही आलात तर माझी सगळी यंत्रणा प्रधानमंत्र्याच्या मागे लागेल, तुमच्या व्यवस्थेत लक्ष लागेल आणि महत्त्वाचं काम हे दुर्लक्षित होईल. तुम्ही येऊन देशाच्या प्रधानमंत्र्या एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री माझ्या राज्यात येऊ नका हे सांगतो. हे मी सांगितलं. आम्हाला अभिमान आहे की नरसिंहरावनी त्याचं स्वागत केलं. या पद्धतीने आम्ही जो लातूरचा हा प्रसंग घातला. नंतर मी दिल्लीला केंद्र सरकारमध्ये होतो. मुंबईमध्ये जातीय दंगली, त्या दंगली झाल्याच्या नंतर 6-10 दिवस गेले तरी ही दंगल काही समजलं. एक दिवशी मला
नरसिंहरावनी बोलवलं. मी संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि मला सांगितलं की तुम्हाला आता मुंबईला गेल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही आता मुंबईला जा आणि जाऊन शपथ घ्या मुख्यमंत्री होण्याची. माझी इच्छा नव्हती, पण शेवटी महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई ती संकटात आहे. त्यामुळे जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि म्हणून केंद्र सरकारचा राजीनामा दिला आणि मी मुंबईला आलो, शपथ घेतली आणि कामाला सुरुवात केली. ठिकठिकाणी बघत होतो, एकमेकाचे हल्ले होते. मुंबईचा व्यवहार बंद, शाळा कॉलेजेस बंद, कार्यालय बंद, कारखाने बंद, सगळं बंद. याचं मार्ग कसा करायचा? मला मुंबईची अधिक माहिती आहे. प्रत्येक गावाचं काही वैशिष्ट्य असतं. मुंबईचं एक वैशिष्ट्य आहे, मुंबई संकटात असली आणि त्या संकटातून लोकांना बाहेर काढायचं असलं तर लोकांना त्याची जी सवय आणि सवयीचे काही फकार याची आठवण करून द्यायची असते. मुंबई ही नॉर्मल कधी ज्या वेळेला मुंबईकरांना मुंबईची VSTची बस रस्त्यावर दिसते त्यावेळी त्याला विश्वास येतो की आता मुंबई शांत. मुंबईची लोकल ही सुरू झाली की मुंबईकरांना धीर येतो. मुंबईची दूध खात्याची आरेची दुधाची गाडी ही रस्त्यावर दिसली तरी मुंबईकरांना एक आधार असतो. आणि या सगळ्या गोष्टी मी तातडीने मुंबईला जाऊन सुरू केले आणि अक्षरशः 2 दिवसाच्या मुंबई नॉर्मल. हा अनुभव होता. त्याच्यानंतर एक दिवशी बाकी काही प्रश्न नव्हते. असंच एक दिवशी मी मंत्रालयामध्ये शासकीय काम करत होतो. 12 वाजता लॉंग पुसण्याचा माझ्या कानावर. मुख्यमंत्र्याचं ऑफिस याच्या अतिशय जवळ एअर इंडियाचं ऑफिस आहे. आणि मी चौकशी केली, हा आवाज कुठे आला. मला सांगण्यात आलं एअर इंडियाच्या बिल्डिंगपासून. मी तातडीने माझं ऑफिस शोधलं आणि एअर इंडियाच्या बिल्डिंगपाशी गेलो. आणि तिथे गेल्याच्या नंतर बॉम्बस्फोट झाला हे माझ्या लक्षात आलं. मी याच्या आधी संरक्षण खात्याचा मंत्री होतो आणि आपल्याकडे देहूला जो बॉम्बस्फोटचा मटेरियल मुंबईत वापरलं त्याचं उत्पादन आज देहूला संरक्षण खात्यात केलं जातं. मी तिथं कॉन्टॅक्ट केला की आपलं वाहन काही बाहेर गेलं का? नाही म्हणजे असा माल जगात कुठे तयार होतो. मला सांगितलं की एक देहू रोड आणि दुसरं कराची पाकिस्तान. याचा अर्थ हा पाकिस्तानमधला बॉम्बचा गेला आणि एका भाषाभास 10-11 बॉम्बस्फोट ठिकठिकाणी झाले. आणि त्या बॉम्बस्फोटचं वैशिष्ट्य सगळ्या जागा त्या हिंदू समाजाच्या होत्या. याचा अर्थ मला समजायचा तो समजलं की हे केलं आहे ते पाकिस्तानी आणि पाकिस्तानी करण्याचा हेतू हा की एका बाजूला बॉम्बस्फोट करायची, माणसं मारायची आणि हिंदू मुस्लिमांच्या
दंगा कसा होईल याची काळजी ही सगळी ठिकाणी मुस्लिम व्यवसायिक लोकांची ही होती. आणि अशी ती 10 ठिकाणी झाल्याच्या नंतर मी ऑल इंडिया रेडिओ आणि आकाशवाणीच्या बरोबर या ज्या यंत्रणा आहेत त्यांच्याकडे गेलो आणि मुंबईच्या जनतेला आवाहन केलं की मुंबईला 12 ठिकाणी बॉम्ब झाले आणि हे सांगत असताना त्याची 11 ठिकाणं मी खरी सांगितली आणि एक ठिकाण मी जाणीवपूर्वक खोटं सांगितलं. आणि ते खोटं सांगितलेलं ठिकाण मुंबईचा मोहम्मद अली रोड म्हणून जो ओळखला जातो ते एक नाव मोहम्मद अली रोड हे मी घेतलं. त्याचा परिणाम हिंदूंना लक्षात आला त्याच्यात मुस्लिम त्यांनाही त्रास आहे आपल्यालाही त्रास आहे. याच्यामध्ये भारताच्या बाहेरची शक्ती ही सहभागी आणि त्याचा परिणाम अक्षरशः 24 तासामध्ये मुंबई शांत झाली. मुंबईच्या आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे स्टॉक एक्सचेंज शेअर बाजार. आणि मी जाऊन तो शेअर बाजार सुरू केला. शेअर बाजार सुरू केला याचा अर्थ मुंबई नॉर्मल ही भावना लोकांच्यात होते आणि 24 तासाच्या आत ही मुंबई शांत झाली हे आपण पाहिलं. त्याच्यानंतरच्या काळात भूजला गुजरातमध्ये असंच भूकंप झाला. प्रधानमंत्री त्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी होते. त्यांनी सगळ्या पक्षाचे नेते त्यांना बोलवलं, सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवलं आणि मग चर्चा झाली की ठीक आहे भूजचं संकट आहे, ही संकटं येतात आणि नंतर आपण त्या संबंधीचं धोरण हे काही ठरवत नाही. आणि म्हणून कुठेही संकट आलं मग ते जातीय दंगल असो, भूकंपाचं असो, अतिवृष्टीचं असो, महापूर असो, याच्यासाठी त्या संकटातून लोकांना बाहेर कसं काढायचं आणि त्यासाठी यंत्रणा काय आणि कायदा काय याचा विचार हा करायची आवश्यक. आणि ही चर्चा झाल्यानंतर प्रधानमंत्री स्वतः उठले आणि त्यांनी सांगितलं की असल्या कामामध्ये पवारजी को, शरद पवारजी को ज़्यादा अनुभव है. ये नीति तैयार करने की जिम्मेदारी उनके कंधे पर दीजिए आणि ते काम माझ्या सोपं आहे. मला केंद्रीय मंत्र्याचा दर्जा दिला आणि सर्व जगामध्ये तुम्हाला जिथं माहिती घ्यायची त्या देशांना माहिती घ्या आणि नंतर डिझास्टर मॅनेजमेंट याची नीती ही काय असावी या संबंधीचा कायदा हा तुम्ही तयार केला. त्याचा परिणाम मला जगात नसायला. मी जपानला गेलो. जपानला नेहमी भूकंप व्हायचे. मी कॅलिफोर्नियाला गेलो. कॅलिफोर्नियाला आगी लागतात. तुम्ही कदाचित काल परवा पाहिलं असेल की कॅलिफोर्नियाला गेल्या 2 दिवस पूर्वी आगी लागली. अशी जी ठिकाणे त्या सगळ्या ठिकाणी मी स्वतः गेलो. माझ्याबरोबर एक मिश्र नावाचे अधिकारी होते, माझे सेक्रेटरी CK मिश्रा. ते आज ते प्रधानमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि आम्ही दोघांनी जगाच्या अनेक देशांना पाहणी केली. आणि नंतर डिझास्टर झाल्यानंतर ती नैसर्गिक संकट आल्याच्या नंतर उद्याचं देशाचं धोरण, देशाची नीती, देशाचे कायदे या सगळ्या गोष्टीचा एक धोरणात्मक कायदा
आणि लोकांनी केलं. आणि आज हिंदुस्थानामध्ये कुठेही संकट आले तर तो कायदा वापरला जातो. आणि त्यामुळे या बाबतीत मला अनेक ठिकाणी हे बोलवलं. खरं म्हणजे तर या गोष्टी विसरून गेलो. पण हे मला भेटले. आणि मागे एकदा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इथं महापुराला काही नुकसान झालं होतं. त्यावेळेला आणि महाडला काही नुकसान झालं होतं. त्यावेळेला मी येऊन गेलो. त्या ठिकाणी बाहेरच्या आधीचे लोक काम करतात हे पाहिल्याच्या नंतर मी ठरवलं की शेतकरी आणि त्याचा संच या कामात वाहून घेतोय. अशा वेळेला त्यांनी नियोजन केलं तर आपण जाऊया. आणि त्याप्रमाणे मी आज या ठिकाणी आलेलो आहे. माझी आपल्याला विनंती आहे की महाराष्ट्राची शासकीय यंत्रणा ही अतिशय उत्तम आहे. संकटाच्या काळामध्ये प्रचंड काम करतात. घरदार बघत नाही, रात्रीचा दिवस बघत नाही. नागरिक म्हणून तुमची माझी जबाबदारी या मेहनत करणाऱ्या शासकीय अधिकारी आणि अशा व्हाईस आर्मीसारख्या ज्या संस्था त्यांना पूर्ण साक्षीने आपण सगळे सहकार्य करू. आणि महाराष्ट्र आणि देश अशा संकटाच्या काळात कसा उभारला असतो हे सगळं जगाला आपण दाखवू. अशी दाखवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. माझा घसा हा अतिशय दुखावलेला आहे. त्यामुळे मला बोलण्याला काही मर्यादा आहे. मी अधिक न बोलतो. पुन्हा एकदा ज्याच्याबद्दल सन्मान केला त्याबद्दल आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.